नमस्कार मंडळी, आपला विकास यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण खूप साऱ्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असतोच। माझा इन्स्टा हँडल तुम्हाला माहितीच आहे, आपला विकास, आपला _विकास। इथे तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देताय, त्यासाठी मी किती तुम्हाला थँक्यू म्हणावं तेवढं कमीच आहे। सो आज असा विचार आला की त्या शॉर्ट व्हिडिओ मधला एक माझा सगळ्यांना आवडलेला व्हिडिओ होता, जादुई माणूस। त्या विषयावरती थोडंसं विस्तृत गप्पा मारूयात। म्हटलं मग यूट्यूब वरूनच बोललेलं बरोबर आहे की नाही। तर आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात येणाऱ्या जादुई माणसाबद्दल। बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये अशी माणसं येतात, पण काय होतं ना की आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपल्याला ते म्हणतात ना की ते दिसून येत नाही। जादुई माणूस ही कॉन्सेप्ट काय? बऱ्याचदा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो, कुठेतरी कशात तरी अडकलेलो असतो आणि आपल्याला सुचत नसतं। मग आपण जेव्हा एकांतात रडत कडत किंवा त्रास करून घेत स्वतःला टॉर्चर करत बसलेलो असतो, तेव्हा कुठेतरी नकळत देवाकडे अशी मागणी आपल्याकडून होते, प्रार्थना होते की देवा मला याच्यातनं बाहेर काढ। कोणीतरी असा व्यक्ती असू दे रे की जो मला याच्यातनं बाहेर काढेल। आणि ती आर्त हाक जी आहे ना, ती त्यावेळेला देवापर्यंत पोहोचलेली असते। आता देव काय, देव म्हणजे काय या गोष्टींमध्ये मला जायचं नाही, पण तुम्ही ज्याला देव मानता त्याच्यापर्यंत तुमची हाक पोहोचते आणि मग तुमच्या आयुष्यात एंट्री होते एका जादुई माणसाची। खरं सांगतो, हा जादुई माणूस कुठल्या रूपात येईल, कसा तुम्हाला भेटेल काही सांगता येत नाही, पण मी जी अनुभवलेली लक्षणं आहेत ना ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अशी जादुई माणसं आपल्या आयुष्यात येतात ना, तेव्हा ती पहिल्यांदा तर एकदमच अचानक येतात किंवा आपल्याला पहिल्यांदा वाटतही नाही की हा माणूस आपल्या आयुष्यामध्ये जाऊन पुढे महत्त्वाचा व्यक्ती होणार आहे। तुमच्या आयुष्यात अशी माणसं आली असतील बघा की जी सुरुवातीला अशी अनोळखी वाटली। अरे कोण आहे हा माणूस, कसा आहे माणूस असं वाटलं। सुरुवातीला तर काही काही लोकांचं तर असं एक इम्प्रेशन पडतं की याच्यापासून लांब राहूया। रागीट, चिडका, विचित्र, विक्षिप्त अशा प्रकारचं त्या माणसाबद्दलचं परसेप्शन तयार होतं। पण काही दिवसानंतर हळूहळू हळू करून तोच माणूस तुमचा जीवलग होऊन जातो, कारण तोच तुमचा जादुई माणूस असतो। त्याची एंट्री अनपेक्षित असते, कारण आपली मनस्थिती थोडीशी विचित्र झालेली असते, त्यामुळे आपण प्रत्येकावरच डाऊट करत असतो, चांगल्या व्यक्तीवर पण डाऊट करत असतो। पण अशा माणसाची एंट्री झाल्यावरती हळूहळू आयुष्यामध्ये तो माणूस स्थिरावतो आणि आपलं आयुष्य बदलून टाकतो। जादुई माणसाचं अजून एक लक्षण बघायला गेलं तर ती माणसं तुमच्या आयुष्यात परमनंटली राहतील असं नाही। बरेचदा ही माणसं येतात, आपल्याला एखाद्या सिच्युएशन मधनं बाहेर काढतात, प्रॉब्लेम मधनं बाहेर काढतात आणि निघूनही जातात। त्यामुळे कधी कधी एखादा माणूस आपल्यासोबत प्रवास करतोय आणि तो त्याच्या स्टेशनला त्याच्या स्टॉपला उतरला, याचा अर्थ असा नाही ना की आपण रडत बसावं, कदाचित प्रवासच तेवढा होता। त्यामुळे काही जादुई माणसं ही काही काळासाठी येतात, पण आपल्या आयुष्यात वेगळंच कलाटणी, वेगळीच एक ऊर्जा देऊन जातात। अजून काही जादुई माणसं असतात ज्यांची एंट्री जी आहे ना ती आपल्याला अपेक्षित असते, पण अचानक त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागतात। म्हणजे ते आपल्या सोबतच असतात पहिल्यापासून, पण कालांतराने त्यांच्यामध्ये असे बदल व्हायला लागतात की ते एखाद्या वेळेला जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षाही नसताना आपल्याबरोबर असं काहीतरी वागतात जेणेकरून आपल्याला एकदम रिलॅक्स वाटायला लागतं। आणि अशी माणसं तुम्ही आईपासून, भावापासून, मित्र मैत्रिणी कुठल्याही स्वरूपात तुमच्या आयुष्यात असतील ना, तर त्यांच्यासाठी ना ग्रेटफुल राहणं महत्वाचं आहे। अशा माणसांसाठी किती वेळेला मनापासून थँक्यू म्हणाला तेवढं कमी आहे। कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल लोकांना वेळ द्यायला वेळ नाही, आजकाल लोकांना कोणाला समजून घ्यायला वेळ नाही, प्रत्येकाला आपलं रडगाणं गायचं आहे। पण अशा वातावरणामध्ये, अशा युगामध्ये जर तुमच्याकडे तुमच्या हक्काचा माणूस आहे जो तुम्ही न सांगता, आणखी एक लक्षण आहे या जादुई माणसांचं की तुम्ही न सांगता यांना तुमच्या मनात काय चाललंय ते कळतं। तुम्ही यांना फक्त एक फोन केलात, हॅलो म्हटलं ना, यांना कळलेलं असतं की तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये असाल। कधी कधी तर तुमची फक्त तुमच्या मनामध्ये इच्छा आलेली असते आणि तो माणूस तुम्हाला फोन करतो, कारण माणसंच जादुई असतात ना। आपल्याला बरेचदा वाटतं की बाबा जादू वगैरे काही नाही, चमत्कार वगैरे काही नाही, पण ही माणसंच ऍक्च्युअल मध्ये चमत्कारिक असतात, कारण ही फक्त आपल्याला ना पुढे घेऊन जायला आलेली असतात। त्यामुळे अशा प्रत्येक माणसाला, तुमच्या आयुष्यातल्या अशा प्रत्येक जादुई माणसाबद्दल तुम्ही असं मनापासून प्रेम व्यक्त करा। आणि आता तुम्हाला ज्यांची ज्यांची आठवण येते ना, त्याला एक फोन करा आणि त्याला म्हणा थँक्यू माझ्या आयुष्यातल्या जादुई माणसा। कसं असतं ना, बरेचदा आपल्या आयुष्यात आपल्याला मदत करणाऱ्या लोकांना आपण थँक्यू म्हणायला विसरलेलो असतो। सो हे ओकेजन समजा, आता हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर मनापासून वाटतंय की तुमच्या आयुष्यातली जादुई माणसं आणि ही लक्षणं कुठेतरी मॅच होतात, तर त्यांना नक्की कॉल करा आणि अशा जादुई माणसांच्या शोधात राहा। कारण बाहेर अनोळखी असणारी माणसं सुद्धा जादुई असतात। काही काही लोक तुम्हाला तुमच्या छंद जोपासणारी, तुमच्यासारखी आवड असणारी किंवा तुमच्या फील्ड मधली काही जादुई माणसं सुद्धा असतात, त्यांच्याकडे बघून आपण इन्स्पायर होतो, त्यांना आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकतो। ही सुद्धा जादुई माणसं असतात। ही जादू जी आहे ना ती अनुभवायची गोष्ट आहे। लाईफ मध्ये एकदा का तुम्हाला मॅजिक कळायला लागलं ना
की मग तुमचं लॉजिक संपतं आणि तुम्ही पूर्णपणे त्या मॅजिकवरती निर्भर व्हायला लागतात आणि मग आयुष्यात फक्त मजा यायला लागते. पण यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवून सतत लक्ष ठेवून तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या या मॅजिकवर लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला कदाचित मी काय बोलतो हे आत्ता कळणार नाही, पण व्हिडिओ पुन्हा बघाल तर तुमच्या आयुष्यातली जादुई माणसं, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या जादुई घटना या सगळ्या लक्षात यायला लागतील. त्यामुळे याच्यावरती मी एक सिरीज बनवायचा विचार करतोय. जसं मी तुम्हाला जादुई माणूस सांगितलं तसं जादुई घटना कशा आपल्या आजूबाजूला घडतात हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. मला वाटतं की नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ काही ना काहीतरी तुम्हाला हिट करून गेला असेल, हिंट देऊन गेला असेल. तुम्हाला याचा फायदा झाला तर नक्कीच सबस्क्राईब करा आपला विकासला आणि मला इन्स्टाला फॉलो करा. नक्कीच तुम्ही करत असाल तरी, आणि इतरांना पण सांगा. आपला विकास माझं हँडल आहे आणि असेच इंटरेस्टिंग आणि अजून वेगवेगळ्या जॉनरचे व्हिडिओज घेऊन मी आठवड्यातून 2 वेळेला तुम्हाला नक्की भेटायला येईल. सो पाहत रहा आपला विकास YouTube चॅनल. धन्यवाद.